नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमत स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. नोकरीचा खेळ म्हणजे कुस्ती असं समीकरण झालंय. कारण कुस्तीच्या या लाल मातीच्या आखाड्यामध्ये पैलवान आपल्या जीवाचं रान करतात, मेहनत करतात रात्रंदिवस. आणि या मेहनताना कुठेतरी महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर सरकारकडनं जे आश्वासन मिळतं त्या आश्वासनाची पूर्ती होण्यामध्ये व्हावं अशी त्यांची इच्छा असते. अनेक महाराष्ट्र केसरी झाले. सरकारनं आत्तापर्यंत केवळ आश्वासनं दिली आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला दरमहा महाराष्ट्र केसरीला 10,000 रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पण ती योजना आणि ती घोषणा केवळ कागदोपत्री राहिली. विजय चौधरी जो आता हॅट्रिक झालाय, त्यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. या विजय चौधरीला सरकारी नोकरी देऊ असं सरकारने म्हटलं होतं. ती केवळ घोषणाच झाली. आजही इतकी सगळी मेहनत घेऊन जर आपण आपल्या कुस्तीपटूंना जी महाराष्ट्राच्या लाल मातीची शान आहे याच्याकडे दुर्लक्ष करत असू तर तो खेळखंडोबाच होणार हे सिद्ध आहे. त्याचाच आढावा. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपलं नाव कोरणाऱ्या अनेक मल्लांना आज उपेक्षेचं जीर्ण जगावं लागतं. रुस्तमे हिंद, हरिश्चंद्र बिराजदार यांना तर त्यांच्या शेवटच्या काळात रुग्णालयात उपचार घेण्यासाठीही पैसे नव्हते. ऐन वेळेला शरद पवारांनी जे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत यांनी मदत केली म्हणून त्यांना उपचार वेळेवर मिळाले. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी हे किताब मिळवल्यानंतर अनेक मल्लांना सरकारकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. पण ते आश्वासन सरकार पाळतं का, ती पूर्ण करतं का? म्हणून या अपूर्ण अवस्थेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठ्या नाराजीचं वातावरण. कुस्ती क्षेत्रात तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की जॉब दिली जाईल नाही का चांगल्या पदाची, पण ते अजून काय भेटलं नाही. इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर द्यावं कोणत्याही प्रकारची जॉब, एवढीच एक इच्छा. ही व्यथा आहे महाराष्ट्रातल्या लाल मातीत खेळून प्रावीण्य मिळवणाऱ्या कुस्तीपटूंची. लाल मातीत रुजलेली कुस्ती ही खरं तर महाराष्ट्राची ओळख. या कुस्तीला मोठा इतिहास असताना राज्यातल्या अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवला. पण राज्य सरकारने मात्र या मल्लांना अनेक आश्वासनं देऊनही पाळली नाहीयेत. या उलट पंजाब हरियाणामध्ये अनेक मल्लांना किताब मिळाल्यानंतर तिथल्या सरकारनं चांगली नोकरी देऊ केली आहे. पण महाराष्ट्रात हे कधी होणार असा सवाल विचारला जातोय. खालच्या गटात पण तेवढं महत्त्व दिलं पाहिजे, कारण ते पण मुलं एवढं कष्ट करून पहिला नंबर काढतात, दुसरा नंबर काढतात. त्यापासून तुम्ही खालच्या गटातनं जो राज्याला नंबर काढून त्याला तुम्ही कुठंतरी बाबा काय पोलीस म्हणून घ्या, कुठं शासकीय नोकरीत सामावून घ्या आणि त्याला कायमचंच कुठंतरी एखादी अकॅडमी, शासकीय अकॅडमी एखादी असेल त्या अकॅडमीमध्ये त्यांनी कायम प्रॅक्टिससाठी म्हणून तिथं ठेवलं पाहिजे. अजित पवार अर्थमंत्री असताना महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी झालेल्या मल्लांना महिना 10,000 रुपये मानधन देण्याचं सरकारने मान्य केलं होतं. तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. मात्र ठरल्याप्रमाणे यातला छदामही आजवर कुठल्याच महाराष्ट्र केसरी विजेत्यांना मिळाला नाहीये. हे वास्तव आहे. मुलांना दत्तक घेणे गरजेचे आहे. लहानपणापासून त्या मुलांची त्यांनी सगळे ॲक्टिव्हिटीज घेऊन त्यांना दत्तक घेऊन त्यांना सरकारी ह्याच्यातून एक अकॅडमी स्थापन करून, जसे बालेवाडी स्टेडियम आहे, अकॅडमी स्थापन करून त्यांना ते प्रशिक्षण द्यायला पाहिजे. त्यांना मॅटवरचा सराव चालू करायला पाहिजे. त्यांना नवीन नवीन कोचेस आणायला पाहिजे. त्यांना सगळं जे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं ते सगळं ऑलिम्पिक पद्धतीने इथं तयारी करून घ्यायला पाहिजे. त्यावेळेस त्या मुलांना योग्य खुराक मिळायला पाहिजे. तुला आता सांभाळ, ह्यानंतर ज्यावेळेस तू मोठा पैलवान होशील किंवा कोणताही खेळाडू ऑलिम्पिकला मेडल आणशील त्यावेळेस तुला आम्ही श्युरिटीनी तुला सरकारी कोठ्यातून कामावर घेणार. त्या मुलाला इतकी सगळे मिळाल्यानंतर मला वाटत नाही आपण महाराष्ट्राचा कोणताही मल्ल पाठीमागे राहील किंवा ऑलिम्पिकला मेडल नाही आलं. 100% आणेल तू. अगदी पिढीजात कुस्तीचा वारसा चालवणाऱ्या विकी बनकरचा अनुभव काही वेगळा नाहीये. विकी बनकरचे वडील हिरामण बनकर हेही महाराष्ट्र केसरी होते. मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. तरीही हिरामण बनकर यांनी मुलगा विकी बनकर याला पहिलवान केलं. विकी बनकर 2009ला महाराष्ट्र केसरी झाला. मात्र तरीही राज्य सरकारने त्याची दखल घेतलीच. गरीब परिस्थिती होती, काय एवढी अशी चांगली परिस्थिती नव्हती महाराष्ट्र केसरीपर्यंत. कारण त्यावेळेस पण खुराकाला भरपूर खर्च लागायचा. ते माझ्या घरच्यांनी, माझ्या मामानी, माझ्या सगळ्या म्हणजे नातेवाईकांनी मिळून मला बऱ्याच म्हणजे त्या गोष्टीला त्यांनी मदत केली.
कारण पहिल्यांदा मी तुम्हाला मागच्याच म्हटलं, तो गरीब घराण्याचाच होतो, कारण त्याला त्या गोष्टीची त्याला जाण असते, तो व्यवस्थित कष्ट करून सगळं करतो. आणि जर का सरकारने जर का सांगितलं की बाबा महाराष्ट्र केसरी झाल्यावर तुम्हाला अशा पद्धतीची नोकरी दिली जाईल, सवलती दिली पाहिजे, तर त्यावेळेस पहिलवान अजून जास्त कष्ट करतो, अजून जास्त ते 4 गोष्टीचं खुराक खाईन किंवा बाकीच्या गोष्टी सगळं करण, पण ते होत नाही आहे. महाराष्ट्राचं नाव देशात करणाऱ्या मल्लांना महाराष्ट्र सरकार काय देतं असा प्रश्न आहे. मोलमजुरी करून कुस्तीच्या आवडी खातर खेळणाऱ्या खेळाडूंना सरकार म्हणून राजमान्यता देण्याची गरज आहे. चांगले खेळाडू हेरून त्यांचं पालकत्व घेण्याची गरज आहे. तर आणि तरच सरकारची ही खेळाप्रती ममत्वाची भावना लोकांनाही दिसून येईल. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणणं मांडलं होतं तेही पाहूया. तरी देखील ही गोष्ट खरी आहे की क्षेत्र कुस्तीचं असो की खेळांचं असो, अजूनही सरकारने खूप गोष्टी करणं शिल्लक आहे. आताच मला या ठिकाणी एक निवेदन मिळालं की जो महाराष्ट्र केसरी बनेल त्याला थेट तुम्ही पोलीस विभागामध्ये घ्या. मी आपल्याला आश्वस्त करतो, कुठल्या पदावरती आज घोषित करत नाही, कारण मला ते जरा चेक करावं लागेल, पण जो महाराष्ट्र केसरी आहे त्याला चांगल्या पदावर पोलीसमध्ये थेट नियुक्ती हे निश्चितपणे आम्ही यापुढे देऊ. कारण महाराष्ट्र केसरी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि हा एकच होतो. त्यामुळे असा हा एक महाराष्ट्र केसरी आपल्या पोलीस विभागाची शान देखील झाला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही कारवाई करू. हे गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन होतं आणि गेल्या वर्षी विजय चौधरी हाच महाराष्ट्र केसरी होता. यंदा तिसऱ्यांदा त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला, पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेची विजय चौधरी वाट पाहतोय. महाराष्ट्र केसरीच्या अजिंक्यपदाच्या विजयाची हॅट्रिक करून देखील विजयला आश्वासनावरच थांबावं लागतंय. IBN लोकमतशी बोलताना विजयनी ही खंत स्पष्टपणे बोलून दाखवली. की तुझा खर्च कसा होतो आणि तू किती मेहनत घेतोस, आणि एवढं होऊन पण आता तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाला, पण अजून सरकारने तुला नोकरीचं दिलेलं आश्वासन पण पाळलेलं नाहीये. तर हे पैलवान होणं सोपं नाहीये. हा प्रवास पण त्यांना एकदा सांग की किती तुझा सराव असतो आणि खर्च कसा होतो, म्हणजे डाएट पासून प्रत्येक गोष्टी. सराव तसं आता मी म्हणजे आता आमच्या पैलवानकी क्षेत्रामध्ये खूप लेवलचे पैलवान असतात. जसं लेवल बघितलं 50 किलो, 60 किलो, 70, 100, 80 असे मुलं असतात लेवलचे. त्या पद्धतीने त्यांचा खर्च होतो. आता माझा खर्च सांगायला गेला तर जसं मी आता 120 किलो रेसलिंग मध्ये खेळतो, तर माझं सकाळ संध्याकाळचं दूध, जेवण, नंतर माझ्या बरोबर जे मुलं ते 2 राहतात की त्याची माझी सेवा करतात. म्हणजे जसं म्हणजे हा माझ्या बरोबर असतो गोकुळ म्हणून, हा कायम 4 वर्षापासून पहिले त्याचा भाऊ होता गणेश सावळे म्हणून, हे दोघं माझी सेवा करतात. तर त्या आपली सेवा करता म्हणून त्यांचा पण आपल्याला खर्च करावा लागतो. तर माझा खर्च जसं स्वतःचा खर्च बघितला गेला तर 70-75 हजार पर्यंत एका महिन्याला खर्च होतो खाण्याचा. म्हणजे फक्त खाण्यावर तुला 70,000 रुपये लागतात. 70,000 रुपये लागतात. जर मी मॅचची प्रॅक्टिस करायची ठरवली किंवा मॅटवर प्रॅक्टिस करायची आहे, तर मग मला हा जो महिन्याचा खर्च होता तो कुठून भेटणार आहे. जर पण ज्या वेळेस आता तुम्ही बघितलं गेलंय, जे पण मुलं आज बाहेर खेळताय, मॅटवर खेळताय, त्यांची प्रत्येकाची नोकरी रेल्वेत म्हणा किंवा तो पोलीस मध्ये जॉब करतोय, तर त्याला कुठून तरी आवक आहे, त्याला पगार मिळतो, त्यातनं तो खर्च करतो आणि तो मॅचची प्रॅक्टिस करतो. आणि डाएटचं सांगितलं गेला तेवढा खर्च होतो. पण तुला नोकरीचं आश्वासन ते पहिल्याच याच्यात दिलं होतं, अजून पूर्ण केलं नाही. तुझं काय म्हणणं आहे सरकारला? IBN लोकमतच्या मार्फत तू सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवू शकतो. तसं सरकारला मी एकच सांगू इच्छितो की कुस्ती क्षेत्रात तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की जॉब दिली जाईल नाही का चांगल्या पदाची, पण ते अजून काय भेटले नाही. इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर द्यावं कोणत्याही प्रकारची जॉब, एवढीच एक इच्छा आहे. बिलकुल. आपण बघतोय की गेले 3 वर्ष हा वाट बघतोय विजय, आणि हा प्रवास सोपा नाही. 70,000 ते 75,000 रुपये फक्त आहाराचा खर्च आहे त्याचा. या पूर्ण सरावासाठी लागणारा हा खर्च, आणि त्यानंतर एक विजेतेपद मिळवतो. मला वाटतं की नक्कीच मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्या मागणीचा कुठे ना कुठे गांभीर्याने ते विचार करतील. एक महत्वाचा आणि प्रश्न, तू रशियाला पण जाऊन ट्रेनिंग घेतलं, त्याचा कितपत फायदा झाला तुला? त्या ट्रेनिंग मध्ये जाऊन मला भरपूर फायदा झाला, पण थोडं क्लायमेट वातावरणामुळे थोडा प्रॉब्लेम आला होता.
तर जाऊन थोडंसं म्हणजे एक नाही का म्हणजे तब्येत पण थोडं हे झालं होतं, पण त्याचा फायदा झालाय मला बऱ्यापैकी. म्हणजे काय तुला याच्यात प्रशिक्षणात फरक वाटला भारतीय आणि रशिया मधल्या, काय वेगळं होतं त्यामध्ये? तिथं प्रशिक्षण खूप चांगलं आहे, फक्त थोडं तिथं खाण्याच्या बाबतीत म्हणजे तिथं नॉनव्हेज वगैरे खूप खाता आणि त्यावर म्हणजे जसं चपाती वगैरे भेटत नाही, ब्रेड वगैरे खावा लागतो, त्याकरता थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे तब्येत पण बिघडली होती. पण तिथं प्रशिक्षण खूप चांगलं आहे आणि तिथलं क्लायमेट पण चांगलं आहे. आता आम्हाला एक महत्वाचे शेवटचे 2 प्रश्न. इथून पुढे तुझं पुढचं लक्ष काय? आता 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आम्हाला तुझ्याकडून हिंद केसरीची अपेक्षा आहे, पण तुझं स्वतःचं स्वप्न काय? माझं तेच अपेक्षा आहे हिंद केसरी होणं. मी काही जास्त काही सांगणार नाही की ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल आणायचं वगैरे, पण मला देशासाठी खेळायची खूप इच्छा आहे. पण आता बघू, मी प्रयत्न करतोय, पण माझं हिंद केसरी होण्याचं स्वप्न आहे. पण हिंद केसरीच्या मध्ये तुला काय वाटतं, काय आव्हान आहे? महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी कशा प्रकारे मोठं आव्हान आहे? कुठले मल्ल तुला त्याच्यामध्ये जास्त आव्हान वाटतं की या राज्यातले मल्ल एक कॉम्पिटिशन असू शकतात? हिंद केसरी तसं मी एक वेळेस खेळलो, त्यावेळेस 96 मध्ये गोल्ड आलो होतो औरंगाबादला असताना, पण त्यानंतर मी खेळलो नाही कारण काही इंजुरी प्रॉब्लेम वगैरे आलं. पण मी आता जसं पंजाबमध्ये प्रॅक्टिस करतो, मी जे हिंद केसरी लेवलचे रेसलर आहेत त्यांच्याबरोबर पण मी जी यात्रेची कुस्ती असती ती खेळलेलो आहे, तर मला बऱ्यापैकी अनुभव आहे हिंद केसरी कुस्तीतला स्पर्धेतला. आणि जी आता पुढच्या वर्षी जी फेब्रुवारी मार्च मध्ये हिंद केसरी होईल, त्यात मी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार. एक मगापासून माझ्या मनात प्रश्न आहे की तू प्रशिक्षणासाठी आम्ही कोल्हापूरला जाताना लोकांना बघितलंय, पुण्यात आता खूप मोठ्या प्रमाणात आखाडे आहेत, मग तू पंजाबला का गेलास? पंजाबची निवड का केलीस? पंजाबला असं आहे की जे माझे कोचेस आहे, मी म्हणजे एक ग्रामीण भागात आलो, पुण्यात आलो, आणि जे माझे कोचेस आहे ज्ञानेश्वर मांगडे, अमोल बुजडे, हे माझे म्हणजे इथं जे मामासाहेब कुस्ती संकुलन कात्रज आहे तिथं प्रॅक्टिस करत होतो. त्या ठिकाणी जे उत्तर भारतातले पैलवान आहेत रोहित पटेल म्हणून, ते आता माझे कोच आहेत, ते पण माझे कोच आहेत, ते अजून पण कुस्ती खेळतात, ते पंजाबला सराव करत असतात. तर त्यांनी विचार केला की जर आपल्याला जर जे उत्तर भारतातले पैलवान आहे मॅटवर या दुसऱ्या क्षेत्रात 1 नंबरवर आहे, तर आपला रेसलर तिकडे जर जाऊन प्रॅक्टिस केली तर आपला पण होईल 1 नंबर. ज्या पद्धतीने त्यांनी जसा विचार केला माझ्या दोघी कोचेसने, त्यांनी मला तिकडे पाठवलं आणि ट्रेनिंग दिली. आता एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर याच संदर्भातल्या अजून काही घडामोडी आपल्याला पाहिजेत. आणि कुस्ती हा केवळ महाराष्ट्र केसरीचा किताब उरला आहे आणि त्यापुढे मिळणाऱ्या नोकरीचा खेळ ठरलाय का, हे देखील पाहणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. कुस्तीपटू गणेश मानगुडे आता आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. गणेश, ज्या प्रकारे आपण बघतोय की महाराष्ट्र केसरी तिसऱ्यांदा विजय चौधरी ठरला, यापूर्वी देखील अनेक महाराष्ट्र केसरी घडले, रुस्तुमे हिंद झाले, हिंद केसरी झालेले आहेत महाराष्ट्रातले मल्ल, पण कुस्तीच्या या खेळाकडं, कुस्तीच्या आखाड्याकडं सरकार म्हणावं असं लक्ष देत नाहीये किंवा सरकार जे आश्वासनं देते ते पाळत नाही असं वाटतं तुम्हाला? हो, बिलकुल. आपण खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. मला असं इथं नमूद करावं वाटतं की सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे कुस्ती या खेळाकडे. जसं की राहुल आवारे हा महाराष्ट्राचा एकमेव आंतरराष्ट्रीय पैलवान होता पूर्वी, ज्यानं राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक मिळवलं, आणि त्याची ऑलिम्पिकची जी वाट होती ती मोकळी झाली असती जर आपल्या महाराष्ट्र शासनाने त्यात लक्ष घातलं असतं. हा एक मुद्दा होता. आणि आता नुकतंच विजय चौधरीला त्यांनी जे पोलीस दलात सर्वोच्च त्याच्या गुणवत्तेनुसार पद देण्याचे कबूल केलं होतं, ते सुद्धा एक आश्वासनच ठरलं. याच्या उलट जर का आपण हरियाणाचा विचार केला तर हरियाणात मेडल लाव और नोकरी पाव असं त्यांचं सरकारचं ब्रीद वाक्यच आहे. आणि अशी जर का तुलनात्मक जर का विचार केला तर मला वाटतं महाराष्ट्र सरकार कुठेतरी पाठीमाग पडतंय कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी. तुम्ही जसं हरियाणा पंजाबचं उदाहरण देताय की मेडल आणा आणि नोकरी घेऊन जा, नोकरी मिळवा, असं हरियाणा सरकार सरळ सरळ घोषित करत आहे. मग महाराष्ट्र सरकारची ही मानसिकता का नाही आहे? आपली एवढी कुस्तीगीर परिषद इतकी मोठी आहे, पवारसाहेब अध्यक्ष आहेत, इतर सगळे नेते मंडळी आहेत, भाजपचे नेते मंडळी आता सत्तेत आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी मागच्याच महाराष्ट्र केसरीला म्हटलं की जो महाराष्ट्र केसरी ठरेल ते या कुस्तीची शान आहे, त्यामुळे त्याला चांगलं पद जे काही असेल नियमानुसार दिलं जाणारं ते पोलीस दलात आम्ही देऊ. पण सरकार देत का नाहीये? नेमकं चुकतंय कुठे? पाठपुरावा करण्यात कोण कमी पडतंय? कुस्तीगीर परिषद कमी पडतीये की काय होतंय नेमकं? मला वाटतं कुस्तीगीर परिषद त्यांच्या परीने काम करतेच, पण पैलवान एक खेळाडू, पैलवान आणि शासन यामधला जो दुवा असेल त्यातलं एकमेव म्हणजे अधिकृत संघटना जी असेल ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. मला वाटतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं आता जे काम करते त्याचबरोबर पैलवानांच्या नोकरीचा प्रश्न हा सरकारच्या दरबारी पोहोचवावा, त्याचा पाठपुरावा करावा. कारण एक पैलवान करू शकत नाही, मात्र संघटनात्मक जर का विचार केला तर एक संघटना करू शकते या गोष्टी.
त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला विनंती असेल की त्यांनी हा प्रश्न खूप सोपा आहे, म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी कमिटी जर का यावर नेमली तर पैलवानांच्या नोकरीचा प्रश्न जर का मिटला तर मला वाटतं आपण राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धावर कुस्तीमध्ये नक्कीच पदक आणू आणि भारताचा ध्वज नक्कीच जगभर नेऊ असं वाटते. बिलकुल धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत आता महाराष्ट्र केसरी यंदाचा विजय चौधरी आहे फोन लाईन वरती. विजय, ज्या पद्धतीने आपण बघतोय की तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा तुझ्या हातात आम्ही पाहिली पुण्याच्या वारजेच्या या आखाड्यामध्ये, पण मागच्या वर्षीची गदा देत असताना मुख्यमंत्री म्हणाले होते की जो महाराष्ट्र केसरी ठरेल त्याला पोलीस दलामध्ये निश्चितपणे नोकरी आम्ही देऊ, पण ते आश्वासनच झालंय. याच्यावर मुख्यमंत्र्यांनी या नंतरच्या आत्ताच्या महाराष्ट्र केसरी नंतर देखील तुझ्याशी काही चर्चा केलेली दिसत नाही. हो, अजूनपर्यंत काही चर्चा झालेली नाहीये, पण माझ्या मते आता एवढं सगळं पत्रकार, मीडिया सगळे लोक म्हणतायत तर ते एखाद्या वेळेस करतील चर्चा, त्या आशेवर आहे मी आता पण. पण ज्या वेळेला अशी किताबं आपण कुस्तीमध्ये पटकावतो किंवा इतकी मेहनत घेतो, एवढा सगळा खर्च आपल्यावर होतो, एक अपेक्षा असते की इतकं सगळं यश मिळाल्यानंतर सरकारकडनं मिळालेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी. हो, म्हणजे कारण की कुस्ती हा खेळ खूप महागडा खेळ आहे, त्यावर पूर्ण खूप खर्च होतो. जे आतापर्यंत मी म्हणजे पहिल्या वेळेस महाराष्ट्र केसरी झालो ते बी स्वतःच्या खर्चावर, वडिलांनी जे म्हणजे शेतीतनं कमवून दिलं त्या खर्चावर मी महाराष्ट्र केसरी झालो. तर आता मी म्हणजे मला एक दाखवायचं होतं की एकदा, दोनदा, तीनदा होऊन महाराष्ट्र केसरी मी झालो म्हणजे स्वतःच्या खर्चावर. तरी आता सरकारने माझ्यावर म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. जर मी माझ्या स्वतःच्या खर्चावर मी महाराष्ट्र केसरी होऊ शकतो, जर सरकारने जर लक्ष दिलं, चांगले आर्थिक पुरवली, डॉक्टर, फिजिओ सगळे पुरवले, तर मी नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं नाव, देशाचं नाव या जगात झळकू शकतो. बिलकुल, हा आत्मविश्वास सरकारने आणि क्रीडा खात्याने निश्चितपणे सगळ्याच खेळाडूंना, कुस्तीपटूंना दिला पाहिजे. पण जसं ज्या पद्धतीने पंजाब किंवा हरियाणा सरकार म्हणतंय की मेडल लाव और नोकरी ले जाओ, तर ही घोषणा ते सरकार करू शकतं, मग महाराष्ट्रातल्या कुस्तीबद्दल राज्य सरकार एवढा का उदासीन दिसतंय? म्हणजे त्यांनी जी घोषणा केली हरियाणा, पंजाबमध्ये ती इतकी चांगली घोषणा आहे की गरीबातला गरीब म्हणजे ते मी तिथं राहिलेलो आहे 6 वर्षापासून, मी तिथं प्रॅक्टिस करतोय. त्यातली अशी परिस्थिती आहे की जर शेतकरीचा मुलगा असेल तर त्याच्या वडिलांना इतका कॉन्फिडन्स असतो की आपला मुलगा म्हणजे खेळा क्षेत्रात जाऊन कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासाठी मेडल आणून नोकरी तो मिळवू शकतो. तर ते शेती विकून त्यांच्या मुलांना हे खेळाच्या याच्यात टाकता. पण आपल्या सरकारने तशी काही घोषणा केली नाही, कोणत्याच खेळाला नाहीये. इव्हन जे म्हणजे बाहेरनं मेडल आणता, कॉमनवेल्थ, आशिया, त्यातनं त्यांना सुद्धा इतका वेट करावा लागतो की ते म्हणजे बाहेरनं मेडल आणून त्यांना सुद्धा विचार केला जात नाही. तर मी महाराष्ट्र केसरी झालेलो आहे तर माझा विचार आहे, मला असं वाटतं. पण विजय, एक शेवटचा प्रश्न विचारतो की मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरीच्या, पण त्यानंतर आता राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे आहेत, यांच्याशी काय बोलणं झालं होतं की जे आश्वासन दिले सरकारने ते पाळलं नाही किंवा कुस्तीकडे सरकार फार काही लक्ष देत नाही? हो, आश्वासन दिल्यानंतर विनोद तावडे आमचे 2 वेळेस भेटलो आम्ही, पुण्यात पण भेटलो, मुंबईला पण भेटलो. त्यांनी सांगितलंय की ते एवढं सांगितलं की हो तुझं काम होईल लवकरात लवकर, बस एवढं सांगितलं, बाकी मग काय बोलले नाही ते. केवळ आश्वासन आतापर्यंत मिळत आलंय. हो. धन्यवाद विजय, आमच्याशी बोलल्याबद्दल. आशा करूया की किमान ही व्यथा आहे खेळाडूंची, इतर राज्यातले सगळे सरकार किंवा तिथलं प्रशासन त्या पद्धतीने प्रोत्साहन खेळांना देत असेल तर आपणच आपल्या लाल मातीतली कुस्ती वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतोय, पण उदासीन पद्धतीने त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकार किमान कुस्तीला वाचवेल आणि खेळाडूंना जगवेल ही आशा करूया.